परवा संध्याकाळी झालेल्या या भीषण अशा वादळामध्ये जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की न भूतो न भविष्यती, म्हणजे कित्येक लोकांनी सांगितलं की आजपर्यंत असं वादळ आम्ही बघितलेलं नव्हतं आणि आम्ही तर प्रत्यक्ष रस्त्यावरच त्या ठिकाणी होतो. जी परिस्थिती त्याशी वादळाची होती ती भयानक होती. त्यामुळे कुठलाही शेतीतला माल आता जागेवर नाही. केळी, संत्री, मोसंबी आणि लिंबू हे सगळं नेस्तनाबूत या ठिकाणी झालेलं आहे. केळी सगळी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी झोपलेली आहे. शेतकऱ्याकडे आज बघवत नाही आहे. सगळ्यात मोठी हानी शेतकऱ्याची त्या ठिकाणी झालेली आहे. एवढंच नाही तर MSEBीचं खूप मोठं नुकसानही ह्याच्यात झालेलं आहे. प्रचंड तारा तुटलेल्या आहेत, पोल पडलेले आहेत. ही सगळी स्थिती पुरत आणण्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा आपली कामालाही लागलेली आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, पालकमंत्री असतील, आपले सगळ्यांनी, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, आम्ही सगळ्यांशी संवाद साधून पंचनाम्याचे आदेश या ठिकाणी दिले. बऱ्याच घरांची पडझड झाली आहे, काही लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे, घराचे पत्रे त्या ठिकाणी उडालेले आहेत, असे खूप नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि याचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिलेले आहेत. पंचनामे त्या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत. पण हे आसमानी संकट हे कोणाच्या हातात नाही आहे. याला सामोरं आपल्याला सगळ्यांना मिळून जावं लागणार आहे आणि ह्या आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे सरकार आमचं उभं आहे आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आम्ही सरकारकडे जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत.